पिक्चर बघतो, थिएटरमध्ये जाऊन बघतो, पण खूप वर्षांनी कसा एक व्हेरी प्युअर अनुभव आला पिक्चर बघताना। मी हेमल एंगळे, आता थांबायचा नाही हा सिनेमा आता मी फर्स्ट हाफच पाहिलाय, पण तरीही फर्स्ट हाफ मध्ये आय एम सो इम्प्रेस्ड। माझा मित्र शिवराज वायचळ त्याचा हा डिरेक्शनल डेब्यू सिनेमा आहे, पण असं अजिबात वाटत नाही, कारण जी पद्धत आहे त्याची स्टोरी टेलिंगची त्याने इतका अभ्यास केला हे दिसून येते आणि या कथेविषयी त्याने किती मेहनत घेतली, किती अभ्यास केला हे दिसून येते। दर फ्रेम मध्ये तुम्हाला असा फील येतो की तुम्ही त्या स्टोरीचा भाग आहात आणि ती स्टोरी जगताय। खूपच शुभेच्छा माझ्याकडून शिवराजला आणि संपूर्ण टीमला, सगळ्यांची कामं तर मी कायच बोलू, इतके छान मोठे मोठे दिग्गज कलाकार आहेत। नमस्कार, मी किरण खोजे आणि आत्ता आमच्या फिल्मचा म्हणजे आता थांबायचं नाही या फिल्मचा प्रीमियर शो चालू आहे आणि खूप आमचे फ्रेंड्स, फॅमिली आणि कास्ट अँड क्रूचे मेंबर्स, त्यांचे फ्रेंड्स, फॅमिली सगळे फिल्म बघतायत आणि त्यांचा रिस्पॉन्स खूप छान येतोय, कारण आम्हाला तर फिल्म माहिती असल्यामुळे आम्ही काय बोलणार, आपण तुम्हाला सगळ्यांना म्हणजे त्यांना सगळ्यांना हसताना बघून, त्यांना सगळ्यांना शिट्ट्या वाजवताना बघून, त्यांना सगळ्यांना हुटिंग करताना बघून आणि त्यांना सगळ्यांना शांततेत आम्हाला सगळ्यांना ऐकताना बघून आम्हाला खूप मजा येते। नमस्ते, मी पर्ण पेठे। आत्ताच आमचा आता थांबायचं नाहीचा पहिला शो आज चाललेला आहे आणि अर्थातच आम्ही सगळे खूप अँशियस आहोत, कारण काय खूप मेहनतीने खूप प्रेमाने बनवलेला हा चित्रपट आहे। मागच्या वर्षापासून या सिनेमावर काम चालू आहे आणि मी खूप जवळून बघितलं की ओमकार आणि शिवराज यांनी या सिनेमावर किती मेहनत घेतली आहे। हाय, मी शिवराज वायचळ, मी आता थांबायचं नाहीचा दिग्दर्शक। मला खूप भारी वाटतं, आज इतके लोक प्रेमाने सगळे आलेले आहेत आणि उत्तम रिस्पॉन्स मिळतो आहे फिल्मला। तर पहिलीच फिल्म आहे आणि असा रिस्पॉन्स मिळतो आहे बघून जरा इमोशनल व्हायला झालं आहे आणि खूपच जबरदस्त वाटतं आहे आणि फिल्म आता आलीच आहे, त्यामुळे एक्साइटमेंट पण आहे। मराठीमध्ये खूप दिवसांनी इतका मस्त, इतका जबराट फिल्म आलेली आहे आता थांबायचं नाही। आत्ता जस्ट बघितलं आहे आणि खूप असं संचारलं आहे सगळं आतमध्ये। भयंकर सिनेमा आहे आणि सगळ्यांनी बघावा हा सिनेमा। 1 मेला रिलीज होतोय। शिवराजचा पहिला सिनेमा आहे आणि काय अप्रतिम कामं केली आहेत सगळ्यांनी। मेमोरेबल लाईफ टाईम परफॉर्मन्सेस आहेत ॲक्टर्सची। सगळ्यांना खूप विनंती आहे की प्लीज जाऊन बघा। खूप सारा वेगळ्या मुद्द्यांवरती हा सिनेमा बोलतो आणि आजच्या काळासाठी, आत्ताच्या ह्या क्षणांसाठी खूप इम्पॉर्टंट असा हा सिनेमा आहे, तर प्लीज जाऊन सगळ्यांनी सिनेमा बघा। खूप शुभेच्छा सिनेमासाठी। छान फिल्म आहे, प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा। सगळ्यांनी खूप छान कामं केली आणि इन्स्पायर करणारी फिल्म आहे। इतकं सुंदर फिल्म खूप वर्षात बघितली नाही, इतकी छान फिल्म बघायला मिळाली आहे आणि मला असं वाटतं की खूप चालणार फिल्म आणि आयुष्यभर लक्षात राहील अशी ही फिल्म झाली आहे। सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, आपल्या मराठी इंडस्ट्रीला एक चांगली फिल्म मिळाली। नमस्कार, खूप वर्षांनी मी सिनेमा पाहिला। आता थांबायचं नाही हा सिनेमा अतिशय अप्रतिम झालेला आहे। झी स्टुडिओज दरवेळेला नवनवीन विषय घेऊन येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवनवीन मुलांना संधी देत आहे आणि शिवराज वायचळसारखा गुणी अभिनेता ज्यानं झी बरोबर इतकी कामं केलेली आहेत त्याला दिग्दर्शनाची पहिली संधी दिली आणि त्या संधीचं सोनं नाही तर त्यांनी काय म्हणत प्लॅटिनम गेलं। प्लॅटिनम अतिशय सुंदर सिनेमा या 1 मेला आता थांबायचं नाही, अप्रतिम सिनेमा। खूप वर्षांनी सिनेमा पाहिलाय, तुम्ही नक्की पहा।